सुकं चिकन बनवण्यासाठी इथे आपण पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत, सोबत फुटाण्याची डाळ आपण दळून घेणार आहोत। याचं पीठ करून घ्यायचं। आता मिक्सरमध्ये भाजलेलं खोबरं आपण बारीक करून घेणार आहोत। खोबरं बारीक झालं की ते बाजूला करायचं। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरही छान भाजून घेतलेली होती, त्याचीही पेस्ट करून घ्यायची। आता सगळं वाटण एकत्र करायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे एकदा फिरवून घ्यायचं। तर वाटण तयार आहे। कढईमध्ये तेल घ्यायचं। घरचा घरगुती कांदा लसूण मसाला 3 चमचे घातलेला आहे। मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि यामध्ये तयार वाटणाचे 3 चमचे घालायचे। वाटण छान तेलावरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मध्ये आधी एक पळीभर अळणीचा रस्सा टाकायचा आणि हे छान परतून घ्यायचं। आता हे छान परतलं गेलं की यामध्ये चिकनचे पीस टाकायचे आणि एकत्र एकजीव करून घ्यायचं। व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्यायची। छान वरून कोथिंबीर टाकायची, तर मस्त झणझणीत असं सुकं चिकन तयार आहे। फुल रेसिपी वरती त्रिकोणात दिलेली आहे, नक्की पहा। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।